गुड मॉर्निंग. आज बनवले होते मी ऑमलेट फिंगर्स. त्याआधी सुट्टीचा दिवस साधून मी आणि चिन्मय माझे काम करण्यासाठी पडलो घराच्या बाहेर आणि पहिल्यांदा ट्रॅव्हल केलं एसी लोकल मधून. वृंदाची पहिली ट्रेन जर्नी होती, त्यामुळे आम्ही खूप एक्साइटेड होतो आणि मजा पण. आणि मग सुट्टीचा दिवस आणि पुण्याच्या आठवणीतून आठवलं की आपल्या घरात एक गणेश भेळचं पॅकेट. संध्याकाळच्या वेळेला अशी चमचमीत भेळ खायला मिळाली तर खरंच खूप मजा येते ना. मग काय, चिरला मस्तपैकी कांदा बारीक, त्याबरोबर टोमॅटो आणि मग थोडीशी कोथिंबीर, सगळं मिक्स केलं भेळीमध्ये आणि हिरवी आणि गोड चटणी पण टाकली बरं का. माझ्या इंस्टाग्राम स्टोरी वरून मला खूप डीएम्स आले होते की भेळीची रेसिपी शेअर करा, तर ही होती झटपट होणारी भेळीची रेसिपी. आता वळूया आजच्या रेसिपीकडे, जी आहे ऑमलेट फिंगर्स. ही पण झटपट होणारी रेसिपी आहे, जी नाश्त्याला खाऊ शकता किंवा लहान मुलांना तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता. ब्रेड स्लाइस मी आधी फिंगर्सच्या शेप मध्ये कापून माझ्या छोट्याशा ऑमलेटच्या तव्यामध्ये ठेवले. मग टोमॅटो कांदा बारीक चिरून एका वाटीत काढून घेतला आणि 2 पूर्ण अंडी त्यामध्ये फोडून टाकली. वरून ऍड केली बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि चिकन मसाला. मग हे सगळं व्यवस्थित फेटून मिक्स करून घेतलं. मग तव्यातल्या ब्रेड फिंगर्स वर आधी थोडंसं तेल टाकून त्यावर हे फेटलेली अंडी, अंड्याचं मिक्सचर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं, नाहीतर अंड आतून थोडंसं कच्चं राहू शकतं. हे दोन्ही साइडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं, म्हणजे आतपर्यंत अंड शिजेल आणि मग साइडला थंड करायला ठेवायचं. आता यातलाच दुसरा प्रकार म्हणजे एग व्हाईट्सने केलेले ऑमलेट फिंगर. यामध्ये पूर्ण अंड न वापरता फक्त एग व्हाईट्स वापरायचे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि ब्रेड फिंगर्स वर इव्हनली स्प्रेड करायचं. 2 ब्रेड फिंगर्सच्या मध्ये कापून तयार होतं आपलं ऑमलेट फिंगर. वरून घातलं चीज आणि थोडासा टोमॅटो केचप. खूपच अमेझिंग आणि झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा.